आज सकाळी आमचा गॅस संपला होता. सकाळचे 10 वाजले होते तरी आमचा चहासुद्धा झालेला नव्हता आणि सायंकाळी आम्ही निघालो श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी. इथे एवढी गर्दी होती की आम्हाला स्कूटी खूप लांब लावावी लागली, पण शेवटी दर्शन झालं आणि हा सुंदर व्ह्यू दिसला. आणि तो पूर्ण दिवस कसा गेला चला तर ब्लॉगमध्ये बघूया. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजच्या दिवसाची सुरुवात करूया. सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर आधी झाडांना पाणी घातलं. सकाळी झाडांना पाणी घातलं की दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश होते. पण सकाळीच आमच्यासमोर एक प्रॉब्लेम उभी राहिली. आमचा गॅस संपला होता आणि विशेष म्हणजे सकाळचे चक्क 10 वाजले होते. अजून चहा नाही, नाश्ता नाही, काहीच झालं नव्हतं. माझ्यासाठी तर चहाशिवाय सकाळ म्हणजे सकाळच नाही. मग नित्तू गॅस आणायला गेले होते. तोपर्यंत म्हणलं चला गॅस येईपर्यंत किचनमधली भांडी वगैरे आवरून घेऊया. नंतर नित्तू गॅस घेऊन आले होते. आता मला वाटलं चला आता तरी चहा होईल, पण कॉक लावायला घेतलं तर त्याचं सील काही केल्या निघतच नव्हतं. आणि खरं सांगायचं तर मला हे करताना थोडी भीती पण वाटत होती, पण शेवटी कॉक तर लावायचं होतं. मग चाकूच्या मदतीने ते काढलं आणि शेवटी कॉक लावला. आणि मीच कॉक लावला तरी पण 2-3 वेळेस त्याला चेक करतच आहे मी नीट लावला आहे की नाही. मला हे काम थोडंसं रिस्कीच वाटते. आणि शेवटी चहा ठेवला तेव्हा जवळपास 11 वाजले होते. पण चहा घेतल्यानंतर असं वाटलं की आता कुठे आपली सकाळ सुरू झाली. तुमचं पण असंच असेल तर माझ्याशी रिलेट कराल. चहा झाल्यावर आता जेवणाची तयारी करायची होती. आज जेवणामध्ये पनीरची भाजी करायचं ठरवलं होतं. मग आधी पनीर कट करायला घेतलं आणि हे पनीर काल रात्रीच आणलं होतं आणि काल रात्रीच करायचं होतं, पण ते झालं नाही करणं, त्याच्यामुळं आज करायचं ठरवलं. मग मस्त मसाला तयार केला. कढई गॅसवर ठेवली आणि तेलामध्ये पूर्ण मसाले टाकले आणि मस्तपैकी फोडणी दिली. मग मसाल्याचा सुगंध मस्त घरामध्ये पसरला होता. त्यामध्ये पनीर टाकले आणि मिक्स केले आणि मस्त आपली पनीरची भाजी तयार झाली. मग असे गरमागरम जेवण तयार झाले. आज जेवायला खरंच खूप उशीर झाला होता, पण जेवण मात्र छान झालं. जेवण झाल्यावर थोडा वेळ गेला. मग दुपारी आंघोळ करून थोडंसं चटपट खाल्लं आणि मग लक्षात आलं की आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. हेअर वॉश तर केलाच होता. मग बाहेर जायची तयारी सुरू केली. तयार झाले आणि शेवटी आम्ही बाहेर पडलो. मंदिरामध्ये ये ना अलीकड बाई. तर आमची स्कूटी लावली आहे खूप लांब आणि तिथून आम्ही पायी पायी मध्ये जात आहोत. तर आता आलो आम्ही काळेश्वर मंदिरला. खूप प्रसिद्ध आहे आमचं नांदेडचं काळेश्वर मंदिर. आणि आता बघा खूप जत्रा पण खूप भरलेली आहे, पब्लिक पण खूप सारी आलेली आहे. तर मध्ये आम्ही पायी पायी चालत आलो आहेत आणि म्हणून मला थोडासा दम लागत होता बोलताना. आणि हो, एक गोष्ट मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितली नाही. माझे ब्लॉग तुम्ही पाहत असाल तर मी कोणत्या सिटीची आहे हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. तर मी आहे नांदेडची आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या नांदेडमधले एक सुंदर ठिकाण दाखवणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मग आम्ही इथून थोडंसं पूजेचं सामान घेतलं. गर्दी खूप असल्यामुळे आम्ही आमची बुटं वगैरे एका ठिकाणी ठेवले, कारण आता पुढे मंदिराकडे खूप गर्दी होती. इथे माझी बहीण हळद आणि ते महाकालचं लावतात ना, ती लावून घेत होती आणि मी पण थोडंसं लावून. आता करायली किती काका तू मला छान वाटायलं ना, छान वाटायलं मला. आता हे घेतलं आम्ही पूजेसाठी आणि चाललो आता. हे पण काढलंय माझ्या कपाळावर महाकाल. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये जाऊन उभे राहिलो. बाहेरून दर्शन घेण्यासाठी ही लाईन होती. मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेणं तर इतक्या गर्दीत शक्यच नव्हतं, कारण काही लोक सकाळपासून दर्शनासाठी लाईनमध्ये थांबले होते.
आणि शेवटी आमचं पण दर्शन झालं. मग बाहेरून पण पूजा केली, दर्शन घेतलं. एवढी गर्दी असूनही दर्शन झालं. हे खूप छान वाटत होतं. आणि हे फक्त महाशिवरात्रीच्या वेळेस आणि श्रावण महिन्यातच एवढी गर्दी असते. एरवी काही तेवढी गर्दी नसते. आता फोटो वगैरे झाले आमच्या काढून. आता आम्ही चाललो आमच्या टोकऱ्या घेऊन. चला. अरे मी म्हणले घेतल्यात काय की. आणि हा व्ह्यू मंदिराच्या बॅक साईडचा आहे. आणि इथला व्ह्यू पाहून खरंच थांबून बघावं असं वाटते. इथे एवढी मोठी नदी आहे आणि आजूबाजूचा हा व्ह्यू पूर्ण एकदम सुंदर दिसत होता. चला आता हे आम्ही रिमूव्ह केलेला आहे आणि आता जात आहोत. आणि आता आम्ही चाललो होतो त्या नवीन ब्रिजवर फोटो काढायला. हा ब्रिज आमच्या नांदेडमध्ये खूप सुंदर झाला आहे. मोठ्या सिटीमध्ये जसे सुंदर मोठे ब्रिज आणि व्ह्यू असतात ना, तसाच एक सुंदर लुक आता आपल्या नांदेडमध्येही दिसतोय. आणि या ब्रिजमुळे काळेश्वर मंदिराकडे येणं जाणंही खूप सोपं झालं आहे. नंतर जाताना प्रसाद घेतला. आजूबाजूला एवढी सुंदर दुकानं होती पण आम्ही काहीच घेतलं नाही. सोन्या गेला असेल आता घरी. गाईच आम्ही चाललो आता घरी. हे पहिलं येड आहे, दुसरं येड आणि हे महायड. हे महायड. गाईज आता झाली आमची जत्रा, दर्शन वगैरे. आता चाललो आम्ही फोटोशूट करायला. तर गाईज आम्ही मजाक करत होतो. तर या ब्रिजवर येऊन छान व्हिडिओ फोटो काढले आणि नंतर घरी निघालो. तर असा होता आजचा आमचा दिवस. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नांदेडचे व्ह्यूवर्स असतील तर नांदेडमधून कोण ब्लॉग पाहते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. घरी यायला रात्रीचे 8:30 वाजले होते म्हणून बहिणीला सोबत घेऊन आलो. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया लवकरच.